जर तुमच्या जिल्ह्यामधले अधिकारी जे काय वरिष्ठ पातळीवरचे आहे, SP, IAS, IPS, काय DYSP, ह्या लोकांवरती पण इतका दबाव आहे की ही लोक सुद्धा दबावाशिवाय काम करू शकत नाही. तुम्हाला असं वाटतंय की एक्स्टॉर्शन आणि ह्या अशा गोष्टी करणाऱ्या लोकांना, अधिकाऱ्यांना पण संरक्षण नाही आहे तिथे? SP आता नवीन आलेले आहेत. मी SP बद्दल लगेच बोलणार नाही, परंतु पाठीमागे आत्ताच नाही म्हणत आहे, पण गेल्या 4-5 सतत चालू आहे ना हे सतत चालू आहे. ते अधिकारी सुद्धा अंडर प्रेशर येत आहेत. अधिकारी सुद्धा अंडर प्रेशर काम करतायत. हे एकंदरीत हे कालच्या घटनेवरनं दिसून आलंय ना. आणि तिथे जे आहे हे आम्ही म्हणत नाहीत, लोक म्हणतायत सगळीकडंच. म्हणजे एक तर आमच्याकडे डेव्हलपमेंट नाही. डेव्हलपमेंट करायला आता ह्याच्या माध्यमातून का व्हायना बऱ्यापैकी डेव्हलपमेंट येते, इन्व्हेस्टमेंट येते. आणि याच्यामध्ये काय आहे की फक्त आम्ही हे ते नाही, या ज्या कंपन्या येत आहेत याला परदेशी फंड आहेत, परदेशातून कर्ज काढतायत या कंपन्या. आणि हे देश हिताचं काम करतायत ना. त्या एनर्जी जनरेट करतायत म्हणजे काय करतायत, देश हिताचंच काम करतायत. मग ते कंपन्या सुद्धा वरिष्ठ पातळीवरून वरती त्यांचे संबंध असतातच ना. तुम्ही थेटपणे म्हणताय की वेग बोलणार नाही, पण ज्यांच्यावरती FIR झालाय ते तुमचे माजी पालकमंत्र्यांनी आत्ताचे परळीचे आमदार जे आहेत धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यांच्यासोबत आहेत ते वाल्मिक कराड यांच्यावर FIR झालेला आहे. तुम्हाला असं म्हणायचं की या सगळ्या पाठीमागे जिल्ह्यामध्ये जी दहशत आहे त्याच्यामागे वाल्मिक कराड आणि या सगळ्या मंडळींचा हात आहे? नाही, वाल्मिक कराडांच्या वरती कोणता हा जो त्यांना याचा खटला झालेला आहे, त्यांच्यावरती खंडणीचा खटला झालेला. खंडणीच्या बाबतीमध्ये ते त्याचं उत्तर देतील. परंतु आता मी खुनाच्या मागे ते ऍक्च्युअल त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे का नाही हे आज मी बोलणं बरोबर नाही असं मला वाटतं. नाही, मी म्हणालो की ज्या पद्धतीची तिथली दहशत आहे, ज्या पद्धतीचे एक्स्टॉर्शन चालू आहे, ज्या पद्धतीने त्यांच्यावरती 2 FIR झालेत गेल्या 3 दिवसांमध्ये, तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांचंच नाव या ठिकाणी पुढे येत आहे. हे दुर्दैवानं म्हणावं लागेल. आणि ते सरळ सरळ दिसतंय. कंपनीने जर त्यांनी मागितली नसेल खंडणी फिरवती, तर मग कंपनीने कशी काय फिर्याद दिली असती? क्लिअर कट तेच जबाबदार आहेत ना. मग आता त्याचे उत्तर त्यांनीच द्यायला पाहिजे. आणि मला वाटतं धनंजय मुंडे साहेबांना हे कितपत माहिती आहे का नाही ते त्यांचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने हे सगळं चालू आहे? कारण शेवटी असं आहे की यंत्रणा, ते बघा, वाल्मिक कराड हे कुठल्याही पदावर नाही आहेत, ना आमदार आहेत, ना खासदार आहेत, ना ते कुठल्या काय कोणत्याच पदावर नाही. मग अशा व्यक्तीचा एवढा, त्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही अशी परिस्थिती आहे. ते पदावर कुठल्याच नाही. धनंजय मुंडेंनी याची सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे तुमचं म्हणणं? माझं म्हणणं नाही, पण त्यांनी याच्या बाबतीत बोललं पाहिजे. आणि काल जे धनंजय मुंडे काल तर ते म्हणाले की कुठल्या जिल्ह्यात होत नाही काय, ते जे गोपीनाथ गडावरती बोलले ना, ते मुंडे साहेबांची जिथं समाधी आहे तिथं बोलले. दुर्दैव आहे, धनंजय मुंडे साहेबांच्या तोंडून हे वाक्य शोभत नाही. म्हणजे ते ज्या पद्धतीने बोलतायत, एकंदरीत ते त्याचं समर्थन करतायत का ह्या झालेल्या घटनेचं? त्यांची जी बॉडी लँग्वेज आणि ते जे बोलले टीव्हीच्या समोर, ते काय बोललेत तुम्ही ऐकलंय ना? ऐकलंय, मी सुद्धा ऐकलंय. माझा सवाल धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा आहे की तुम्ही जे बोललेला आहात त्याच्या जवळपास तुम्ही झालेल्या घटनेचं, संतोष देशमुखच्या झालेल्या खुनाचं समर्थन करताय का काय, असं त्यातनं दिसतंय ना. तुम्हाला असं वाटतं का की जी पदं मिळत आहेत बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये, जी पदं मिळाली ती एकतर धनंजय मुंडेंकडे होती आणि त्याच्या आधीच्या 5 वर्षामध्ये ती पंकजा मुंडेंकडे होती? तुम्हाला असं म्हणायचं का गेल्या 5 वर्षामध्ये तर पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत, या सगळ्या परिस्थितीला अटकाव तर त्यांनी केलेला दिसत नाही? कारण ज्या घटना घडत आहेत, परळीमध्ये गोळीबार झाला होता, बबन गित्ते नावाचा एक व्यक्ती अजूनही फरार आहे, त्यांच्यावरती 302चा FIR झाला, ते अजून सापडले नाही. त्यांच्यावरती गोळीबार करणारे कुठे ते अजून माहिती नाहीये. ज्या पद्धतीनं 3 दिवसामध्ये, काल तर एका व्यापाऱ्याला त्याच्या मुलाला उचलून नेण्यात आलं, परवा संतोषचा खून झाला, त्याच्या आधी आपण बघितलं की अनेक व्यापारी परळी सोडून गेलेले आहेत. काही व्यापारी, आम्ही ज्याला सगळ्या तिथल्या पत्रकारांशी बोलतो ते सांगतात की बरेचसे लोक, जे चांगले लोक आहेत, चांगले पैसे कमावणारे लोक आहेत, ती शहर सोडून चालले, ते पुण्यात स्थायिक होत आहेत. ही दहशत कोणाची? ह्या दहशतीची जबाबदारी कोणाची मग? नाही, माझं असं मत आहे की काही लोक जे परळी शहर सोडून जात आहे, परळी, बीड, जे काही जिल्ह्यामध्ये, शेवटी तुमच्या जिल्ह्याचंच नुकसान आहे ना. आमच्या बीडला नाही असं परिस्थिती, इकडे नाही. आम्ही
बीड जिल्ह्याच्या पश्चिमेला राहतो एकदम. आष्टी आणि परळी हे एकदम नॉर्थ साऊथ आहे, पूर्व पश्चिम आहे. आम्ही इकडे राहतो. मला कल्पना आहे नॉर्थ साऊथ, पण शेवटी हे ऐकू बीडच येते म्हटलं ऐकू येते की तिथले 200 लोक शहर सोडून गेले. तिथे काय काय होते, लोक थांबत नाहीत. याचे तिथल्या लोकप्रतिनिधींनी त्याचं हे केलं पाहिजे ना. लोकप्रतिनिधी तर स्वतः धनंजय मुंडे साहेब आहेत. गेली 10 वर्ष ते कंटिन्यू निवडून येत आहेत. म्हणजे 19ला निवडून आलेत आणि आता निवडून आलेत. पण अण्णा, तुम्ही विधान परिषदेवर होता, ते पालकमंत्री होते, तुम्ही सतत जिल्ह्यामध्ये फिरताय. बरं, तुम्ही काही नवीन प्रतिनिधी नाहीये, तुम्ही 5 टर्म आमदार राहिलेले आहात. तुम्हाला कल्पना आहे जिल्ह्यामध्ये काय होते. तर तुम्हाला थेटपणे ठीक आहे की तुमच्याकडे पुरावा असल्याशिवाय तुम्ही बोलणार नाही, तुम्ही जबाबदारीनं बोलाल. पण शेवटी असं आहे की ज्या पद्धतीनं बीडची प्रतिमा मलिन होते, ज्या पद्धतीनं दिवसाढवळ्या अशा पद्धतीनं अपहरण करून खून केले जात आहेत, व्यापाऱ्यांच्या मुलांना उचलून नेलं जात आहे, कुठेतरी कोणातरी घरावरती जाऊन गोळीबार होतोय त्या गीते आणि या बाकीच्या प्रकरणांमध्ये. एकेका वर्षामध्ये 60 खून. तो तरुण मुलगा सरपंच जो झालेला होता, तो पहिले मला वाटतं तो बबन गीते यांच्या बरोबर होता. नंतर त्यांनी इकडे प्रवेश केला यांच्याकडे, वाल्मिक अण्णा यांच्याकडे त्यांनी प्रवेश केला होता. आणि नंतर काहीतरी बिनसलं, ते डायरेक्ट एकमेकाच्या परळीमध्ये गोळीबार म्हणजे ते म्हणजे इझी मानायचं, काही झालं नाही म्हणतात. आमच्या इकडं थोडेसे आमच्याकडे घाबरणारे लोक आहेत. लाठ्या काठ्याने मारामारी झाली तर आमच्या आष्टीमध्ये म्हणतात अरे बापरे फार मोठी मारामारी झाली. असं एवढं काय आमच्या इकडं होत नाही.